जय हिंद। मैं हूं आपका दोस्त इकबाल शेख और आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत। एक मिनिट इथं बदलून घ्या. इथं कशाकुंडी आहे नाही. इथं बिर्याणी वगैरे बनते, चायनीज बनते. इथं लहान लहान मुलं घेतलं. आता इथं जेसीबी आणलं. ते मुकरदान साहेबांना सांगितलं मी कचरा आवडून टाका. ते म्हणतात नेमन बोल लवडे. तुम्ही बघा हे कसं वातावरण खराब आहे. हे भाऊशी काय वादिवाद केलं विचारून घ्या. हाँ भाऊ, हमने बोले उनको तो इधर उधर नहीं कर रहे भाऊ. पूरी बात है यहाँ पे पूरी शॉप में पूरी बात है. सब मुझको कपड़ा लगा रहे हैं यहाँ पे. पूरी एकदम गंदगी यहाँ पे लग रही है. तुम्हारे को नहीं आ रहा होगा तो यहाँ पे आके देखो और उसके बाद में हमारे को बोलो. कोणता एरिया आहे? चित्राला लोगो न्यू खाजा नगर स्टॉप के पास रिक्शा स्टॉप. आणि भाऊ देखो उधर चायनीज की गाड़ी सगळं स्टाफ आहे. मेन चौक आहे आमचा. जेसीबी आणलं फक्त दादा सांगितलं आणि 2 मिनिटं हे कचरा आठवून घ्या. तर ते म्हणताय उद्या होईन आता येईन तसं होईन. हे भाऊनं सांगितलं. हे बोल बोले चला आता आमची ड्युटी संपली. आता तुम्ही तुमची जावानी कारवाई करा. करा भाऊ बोला. तो काय म्हणतोय माझ्या एक कामली म्हणे पत्रे काय पडले माझ्या कामने म्हणे. हे माझ्या कामने म्हणे हे दुसऱ्याचं काम आहे म्हणे. मेंबरला सांगा म्हणे तुम्ही तुमचं वाढते मेंबर आहे म्हणे तुम्ही हे मेंबरला सांगा म्हणे तुम्ही. मला काय जॉब नाही म्हणे. या आडी पूर्ण बास येत आहे. तुम्ही येऊन बघा लागलं तर. रोडावर दगडपत्र पडलं आहे. गाड्या चिलीप होता. काल आमचा एक भाऊ गाडी काल एक आमचा भाऊ गाडी चिलीप झाली तो पडला. तिथं आता पाहिलं माल लागला मुक्का माल लागलाय. या आडी आणि हे दादा नगरपालिकेत काम करता. 5-6 साल झाले. 5 साल झाले. आडी गड्डा पडतोय मोठा. काम 5 साल झालेले गड्डा पडलेला आडी. बसरे हे पोलीस चौकी आहे समोर. कोणी ऑप्शन उचलत नाही. हे बघून घ्या. हे दादानी जेसीबी आणलं ना. थोडंसं सांगितलं थोडं काम करून घ्या दादा. नाही म्हणे माझं काम नाही उद्या करू. इथं समोर पोलीस चौकी आहे. मेन चौक आहे आमचा. आडी गड्डा आहे. तिकडे गड्डा आहे. पुढे गड्डा आहे. त्याला सांगा करतोय. अरे बास किती आमची नम्र विनंती आहे इथं कचरा कुंडी ठेवावे. काय नाव हो तुमचं? अजय ठाकूर. काय आलं? आपले बंटी भाऊची डेअरीचे मागचे उर्दू स्कूल पासून तो थेट मांगवाडापर्यंत पुरी गटर पुरी चौकापे पाहून घ्या. डाऱ्या बिंदास डाऱ्यान कोणी गटर काढणार येत नाही आणि कोणी येत नाही. पुरी पाहिजे पाणी बी पास होत नाही. आणि अजून पुढे पुढचा काय जे जिल्ह्याला सांगतोय ना सगळ्याला त्रास आहे तो. पोरा बी साड्यांचं पोराला येईल त्याला सगळ्याला त्रास आहे तो. लोकप्रतिनिधी यांना सांगितलं की तुम्ही? हा सांगितलं लोकप्रतिनिधींना? मग बिलकुल सांगता ना मी. काम केलं नाही की त्यांनी? काहीच करता नाही. जो मुकरदम आहे त्याला बोली थकी गेले. कोणतं वाड आहे? आपला बाटणी त्याच्यावर गौतम नगरचा त्या पद्यावर पुरा ठेट बंद आहे. पुरा नाही वाड कोणता आहे तुमचा? गौतम नगरचा बोर्डचा 120 कोल्यामधला आहे. पिंपराडा उडकू. खूप त्रास आहे का तुम्हाला? हो गटरामध्ये पाणी आमचं ना हो. गटरामध्ये जमताय ते मच्छर येत आहे बाहेर. कोणी लक्ष नाही देतं का तुमच्याकडे? देत नाही. चालेल. क्या नाम भैया आपका? क्या प्रॉब्लम है आपको? हमें कुछ प्रॉब्लम नहीं, सिर्फ ये कचरे की प्रॉब्लम है हमारे को. क्योंकि हमारे यहाँ खाने पीने की दुकान है. ये भाई की बिरयानी की दुकान है, मेरी समोसे टिक्के की दुकान है. लोग खा रहे नहीं, पलेटा छोड़ के चल जा रहे हैं बास के वजह से. अभी हमने का वापस माल लेके जाना है घर को. बस हमारी ये प्रॉब्लम है कि ये कचरा हटाओ यहाँ से. और जल्दी से जल्दी जल्द से जल्द कचरा हटाओ. बंदोबस्त करो. कचरा कुंडी रखो यहाँ. बंदोबस्त करो कचरा कुंडी का. बस या तो इतना ही लेना. गली गली गाड़ी घुमाओ कचरे के लिए. क्योंकि गाड़ी भी कभी आती कभी नहीं आती. आते का यहाँ कुछ घरों के ऊपर स्कैनर डाल दिए ले. वो तो क्या है सब फुजूल खर्चा है वो सब स्कैनर. हमारा धंधा पानी इस पे ही है ना. ये जब बास आएंगे तो ग्राहक कहाँ से आएंगे? खड़े खाने रहे पूरे. इधर भी बताओ उनको ये खाने रहे. ये देखो खड़े पूरे. इनकी भी चाइनीज की दुकान है. इसको भी ले. अरे बात सारी दादा बहुत. इसको भी लो. अरे क्या नाम है आपका? मुश्ताक शेख अहमद. क्या प्रॉब्लम है? प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम तो कचरे का है. सबसे बड़ा प्रॉब्लम तो दूसरा कुछ ही नहीं है चौक में प्रॉब्लम. इतना कचरा है यहाँ पे. और अभी जीसीबी वाला आया था. जीसीबी वाले ने घान सफा करा तो उन्होंने तो पूरी उठा के देखी नहीं गया. पूरी एक जगह जमा दी और इतनी बात आ रही, इतनी खराब बात आ रही
तो यहाँ पे बच्चे विच्चे सब घूमते रहते हैं। ये दुकान है इधर, बिरयानी की है, चाय की है, चाइनीज की है, सब दुकान है यहाँ पे। और बहुत तरह से, और इतनी गंदी बात आ रही है कि उसकी हिसाब नहीं बोल नहीं सकते इसका। आपको लगे तो यकीन नहीं आ रहा तो आप आके यहाँ पे खुद देख लो। दुकान बंद कर खड़े रहना उधर, हमारे भी काटना नहीं। ये हमारा काम नहीं बोले।